हाय हॅलो नमस्ते, कसे आहात सगळे. मितवा मराठी रेसिपीमध्ये आज सगळ्यांचे खूप खूप स्वागत. चला तर मग आज आपण साध्या आणि अगदी सोप्या पद्धतीने समोसे कसे बनवायचे ते आपण इथे पाहणार आहोत. तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. चला तर मग आता आपण प्रथम साहित्य पाहू. तर इथे मी एक मीडियम आकाराचा बटाटा उकडून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर एक वाटी इथे आपण गव्हाच्या पिठाचा वापर करणार आहोत आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि 1 चमच मिरची पावडर, अर्धा चमच हळद, अर्धा चमच काळी मिरी पावडर आणि अर्धा चमच ओवा. चला तर मग प्रथम आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ म्हणजे अर्धा चमच आपण इथे मीठ वापरलं आहे आणि 2 चमचे इथे आपण रवा घालून घेणार आहोत. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही इथे बारीक रव्याचा सुद्धा वापर करू शकता आणि त्यानंतर 2 चमचे आपण इथे तेल घालून घेणार आहोत. आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेणार आहोत. जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर पाहू शकता तुम्ही इथे पीठ मळून झालेलं आहे. आता आपण हे पीठ मुरायला ठेवू. आता वरची बाजू आहे ती कोरडी पडायला नको म्हणून आपण वरच्या बाजूने थोडं तेल लावून घेऊ आणि मग झाकण ठेवून ते पीठ मुरायला ठेवू. आता इथे उकडून घेतलेला बटाटा आपण सोलून घेणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही बटाटा आता सोलून झालेला आहे. आता आपण ते किसणीच्या सहाय्याने किसायला घेऊ. तर पाहू शकता तुम्ही जे बटाटा आपला किसून झालेला आहे. आता आपण बटाट्यामध्ये काली मिरी पावडर घालून घेऊ. त्यानंतर चवीनुसार मीठ म्हणजे अर्धा चमच मीठ घालून घेऊ. त्यानंतर लाल मिरची पावडर घालून घेऊ. त्यानंतर इथे अर्धा चमच हळद घालून घेऊ. त्यानंतर अर्धा चमच ओवा घालून घेऊ. आता आपण हे सर्व कोरडे मसाले आणि बटाटा व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही बटाट्यामध्ये अजूनसुद्धा भाज्यांचा वापर करू शकता, म्हणजे गाजरसुद्धा तुम्ही इथे किसून घालू शकता. तर पाहू शकता तुम्ही ते बटाटासुद्धा मस्त असा व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता आपण जे पीठ मुरायला ठेवलं होतं ते थोडं मळून घेऊ. त्यानंतर मग पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ, म्हणजे आपण चपातीसाठी जसा गोळा तयार करतो त्याच पद्धतीने आपण इथे छोटा एक गोळा तयार करून घेऊ. तर पहा इथे मस्त असे छोटे छोटे 4 गोळे तयार झालेले आहेत. आता आपण कोरड्या पिठाच्या सहाय्याने त्याची चपाती करून घेऊ. तर जसं आपण रोज चपाती लाटतो त्याच पद्धतीने आपल्याला ही चपाती गोल शेपमध्ये लाटून घ्यायची आहे. तर पाहू शकता इथे मस्त अशी चपाती लाटून झालेली आहे. आता आपण पुढच्या स्टेपकडे वळूया. आता आपल्याला याच पद्धतीने अजून एक चपाती लाटून घ्यायची आहे. तर दुसरी सुद्धा चपाती आपली व्यवस्थित लाटून झालेली आहे. आता आपण त्याच्यावर जो आपण बटाटा तयार केला होता तो बटाटा व्यवस्थित असा हलक्या हाताने पसरवून घेऊ. पाहू शकता तुम्ही ते पूर्ण चपातीवरती बटाटा आपला व्यवस्थित पसरून झालेला आहे. आता आपण जी पहिली चपाती लाटून घेतली होती ती चपाती बटाट्यावर हलक्या हाताने पसरवून देऊ. आता आपण कापणीच्या साहाय्याने ज्या चपातीच्या साईडच्या बाजू आहेत त्या कट करून घेणार आहोत. आता आपण कापणीच्या साहाय्याने उभ्या सरळ अशा लाईनमध्ये ही चपाती कट करून घेऊ. उभे कट देऊन झाल्यानंतर आपण त्याच पद्धतीने आडवे सुद्धा कट देऊन घेणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही इथे चपातीला छान असे उभे आडवे कट देऊन झालेले आहेत. आता आपण एक एक त्यातला चौकोनी तुकडा उचलून व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने उभा आणि आडवा असा आपण तो फोल्ड करून घेणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही किती झटकन आणि पटकन ही रेसिपी तयार झालेली आहे आणि त्याचबरोबर लहान बाळांसाठी सुद्धा ही पौष्टिक रेसिपी आहे. अशा प्रकारे सर्व चौकोनी आपण इथे जे तुकडे करून घेतलेले आहेत त्याचे असे आपण समोरच्या बाजूने आणि मागच्या बाजूने फोल्ड करून घेणार आहोत. तुम्हाला जरी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे मी तयार केलेली प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल.
तर पाहू शकता तुम्ही चपातीचे जे तुकडे होते त्याला किती मस्त छान आकार देऊन झालेला आहे. आता आपण पुढच्या स्टेपकडे वळूया. गॅसवर कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये तेल घातले. तेल व्यवस्थित तापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये चपातीचे फोल्ड केलेले तुकडे घालून घेऊ. आता आपण सुरुवातीचा अर्धा मिनिट अजिबात हात लावणार नाही. खालची बाजू व्यवस्थित शिजत आली की आपण त्यांना झाऱ्याच्या सहाय्याने पलटी मारून घेऊ. तर आता खालची बाजू व्यवस्थित शिजले की नाही ते कसं समजणार? तर आपण हा पदार्थ तेलामध्ये सोडल्यानंतर खूप सारे बुडबुडे आले होते. ते बुडबुडे कमी झाल्यानंतर समजायचं की खालची बाजू व्यवस्थित शिजलेली आहे. आता आपण ती झाऱ्याच्या सहाय्याने त्याला पलटी मारून घेऊ. आता आपण झाऱ्याच्या सहाय्याने थोडं हलवून घेऊ. पाहू शकता तुम्ही मस्त असे तळून झालेले आहेत. आता आपण ते झाऱ्याच्या सहाय्याने तेलातून बाहेर काढून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही मस्त असा हा पदार्थ तळून झालेला आहे आणि अजिबात कुठं फुटलेला सुद्धा नाही आहे की नाही. झटकन आणि पटकन होणारी रेसिपी आणि पाहुणे आल्यावर सुद्धा तुम्ही ही रेसिपी झटकन आणि पटकन तयार करू शकता. असं काहीतरी वेगळ्या पद्धतीने वेगळा पदार्थ केल्यामुळे लहान मुलं सुद्धा ही रेसिपी आवडीने खातात. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ही रेसिपी तयार करा आणि लहान मुलांना खाऊ घाला. आणि त्याचबरोबर रेसिपी कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा. अशाच मस्त चमचमीत, झणझणीत आणि गोड रेसिपीसाठी मितवा मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.